नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट। जळगाव जामोद थरारला राजुरा प्रकल्पाजवळ अज्ञात महिलेचा शिरच्छेद, मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा थरकाप उडवणारा प्रयत्न। जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा लघु प्रकल्प परिसर रविवारी दिनांक एप्रिल 26 रोजी एका भीषण आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने अक्षरशः हादरून गेला। निर्जन शेतशिवारात एका अज्ञात तरुणीचा शिरच्छेद करून खून करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा थरकाप उडवणारा प्रयत्न उघडकीस आला आहे। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। रसलपूर हद्दीतील राजुरा लघु प्रकल्पाजवळील शेतात सकाळी ग्रामस्थांना अर्धवट जळालेल्या आणि विद्रूप अवस्थेतील मृतदेह दिसताच एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीनकुमार पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली। घटनेची भीषणता लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, LCB, फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। दिवसभर पोलिसांनी घटनास्थळी तळ ठोकून पुरावे गोळा केले। प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपींनी महिलेचा गळा चिरून खून केला असून तिची ओळख पटू नये म्हणून शिरधडा वेगळे करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे। हा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध आणि निर्दयीपणे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। मृत महिलेचे वय अंदाजे 20 ते 30 वर्षे असून उंची 5 फूट आहे। सावळा रंग, काळे केस अशी ओळख असून अंगात हिरव्या रंगाचा टॉप, कथ्या रंगाची काळ्या रेघांची पॅन्ट आणि गुलाबी सँडल असल्याचे दिसून आले। उजव्या हातात काळा दोरा आणि डाव्या हातात हिरव्या बांगड्या आढळल्या आहेत। मृतदेह जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून सायंकाळपर्यंत महिलेची ओळख पटलेली नाही। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वरील वर्णनाशी साधर्म्य असलेली कोणतीही महिला बेपत्ता असल्याची माहिती असल्यास तातडीने संपर्क साधावा। संपर्कासाठी अधिकारी नितीनकुमार पाटील, पोलीस निरीक्षक, संपर्क नंबर 93 21 57 93 48। नागेश खाडे, पोलीस उपनिरीक्षक, संपर्क नंबर 87 88 95 20 18। नारायण सरकटे, पोलीस उपनिरीक्षक, संपर्क नंबर 80 87 02 89 12 दरम्यान। हा गुन्हा अत्यंत क्रूर स्वरूपाचा असून आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत। तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास जलदगतीने सुरू आहे, अशी माहिती ठाणेदार नितीन पाटील यांनी दिली। ही हत्या नेमकी कुठे आणि कशासाठी करण्यात आली? मृत महिला स्थानिक आहे की बाहेरून आणण्यात आली? प्रेमसंबंध, वैर की इतर कोणता गुन्हेगारी हेतू? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत। मात्र या थरारक हत्याकांडाने जळगाव जामोद तालुका हादरला असून आरोपींच्या लवकरात लवकर अटकेची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे।